मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये पिंकी बापूसाहेबांकडे जात त्यांना विचारते, बापूसाहेब, तुमचा जो काही प्लॅन आहे ना धमाका करण्याचा, तो आलाय हा माझ्या लक्षामध्ये. तुम्ही कुठे बॉम्ब वगैरे तर ठेवणार नाही ना, असं ती जरा रागातच विचारते. त्यावेळी बापूसाहेब जरा ओरडूनच म्हणतात, ओ तुमचं काय डोकं फिरलंय का? अहो, तुमच्या डोक्यात नेहमी घाण असते म्हणून तुम्हाला हे घाण सुचलं असेल. मी पॉलिटिकल धमाक्याबद्दल बोललो होतो. त्याचवेळी आता सुशीला देखील तेथे येते आणि म्हणते, इथे काय चाललंय तुमचं? त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात, ही घाटवाडीची मुलगी बघा काय म्हणतीये. अहो, ती म्हणतीये की मी इथे बॉम्ब वगैरे ठेवलाय, मी असं कधी करेन का? त्यावेळी आता सुशीला जोरात ओरडते, काय असं आश्चर्याने तिने बोलल्यानंतर सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. युवराज लगेच पिंकीजवळ जातो आणि विचारतो, काय काय चाललंय का इथे? तुम्हाला काही बोलले का हे मला सांगा. पिंकी म्हणते, काही नाही. मग युवराज हा पिंकीला आता घेऊन तेथून जातो. तर सुशीला बापूसाहेबांकडे पाहतच राहते. त्यावेळी आता युवराज हा पिंकीला घेऊन रूममध्ये येतो आणि म्हणतो, पटकन तुम्ही फ्रेश होऊन या आणि आवरून घ्या, कारण आता आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे. पिंकी आता मनातल्या मनात विचार करू लागते, खरंच बापूसाहेब पॉलिटिकल धमाका करणार आहेत की एखादा बॉम्ब वगैरे ठेवला असेल. मला तर काही कळतच नाही काय करावं, कारण मी इथे असेपर्यंत तर ते बॉम्बस्फोट वगैरे करू शकत नाही, कारण त्यांचं मेन टार्गेट फक्त मी आहे. ही विचार करत असताना युवराज सतत विचारत असतो, काय झालं तुम्हाला नक्की? हा पिंकी म्हणते, काही नाही. मग युवराज विचारतो, तुम्ही एवढ्या अशा विचारात का आहात? तेव्हा पिंकी म्हणते, ज्या आयुष्यामध्ये एवढे मोठे बदल घडतायत, मला जरा भीतीच वाटते, दडपण आल्यासारखं वाटतंय. मग युवराज म्हणतो, पिंकीचाच विजय होणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि एवढी मोठी जबाबदारी तुम्ही नीट व्यवस्थित पार पाडाल अशी माझी अपेक्षा आहे आणि मला असं मनातून वाटतंय सुद्धा. तेव्हा पिंकीला आता तो लगेच फ्रेश होऊन यायला सांगतो आणि आवरायला सांगतो व तोपर्यंत मी बाहेर जाणार नाही असंही बोलतो. ते पिंकी आता आवरायला जाते. बाहेर सर्वजण पिंकी आणि युवराज बाहेर कधी येत आहेत याचाच वेट करत असतात. बापूसाहेब तर वेगळ्याच तंद्रीमध्ये असतात, काहीतरी विचार करत असतात. तर धनंजयचं लक्ष नुसतं त्यांच्याकडेच असतं. तर डॉल्बी आणि सत्या देखील बापूसाहेब नक्की काय हालचाल करतायत याकडे लक्ष ठेवून असतात. इकडे पिंकी ही अगदी छान तयार होते, खूप सुंदर अशी साडी नेसते. युवराज हा तिला निहाळतच राहतो, तिच्याकडे एकटक पाहतो. तेव्हा तो म्हणतो, कारभारीन, खरंच आज तुम्ही खूप सुंदर दिसताय, अगदी माझी दृष्ट लागेल असं वाटतं. तेव्हा पिंकी म्हणते, काही पण का बोलताय? तुमची दृष्ट कधी लागेल का? हो, तुमची नजर मला इतरांच्या नजरेपासून आणि संकटापासून नेहमी वाचवत आली आहे. त्यानंतर पिंकी म्हणते, धनी, आज तुम्ही माझ्या भांगेमध्ये कुंकू भरावं असं मला वाटतं. तेव्हा युवराज आता तो कुंकवाचा करंडा हातात घेतो, त्याच्या हातातून तो निसटणार असतो, तोच आता तो सावरतो आणि पिंकीच्या भांगेमध्ये कुंकू भरतो. पिंकीला खूप आता अस्वस्थ वाटू लागतं. युवराज विचारतो, काय झालं? पिंकी म्हणते, काही नाही, मनाची अशी घालमेल होत होती, मन असं बेचैन होत होतं असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि मग नंतर म्हणते, आता अगदी शांत वाटतंय. तर युवराज म्हणतो, चला सर्वजण आपली वाट पाहत असतील. तेव्हा पिंकी हो असं म्हणते. दोघेही हातात हात घालूनच बाहेर येतात. बापूसाहेब आणि सुशीला हे दोघेही खूप रागात पिंकीकडे पाहत असतात. पिंकी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. त्यानंतर छबी म्हणते, पिंकी तू खूप छान दिसतीये. पिंकी थँक्यू म्हणते. तेवढ्यातच आता सुशीला म्हणते, घाटवाडीच्या मुली, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. आता युवराज रागातच म्हणतो, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते इथेच बोला, तिकडे जायचं नाही. पिंकी म्हणते, धनी जाऊ द्यात, मी जाते त्यांच्याबरोबर असं म्हणून त्या दोघीही आता रूममध्ये येतात. तर आता पिंकीचा हात सुशीलाने पकडलेला असतो, ती जोरात पिंकीला ढकलते. आता पिंकीला खूप वाईट वाटतं. त्यावेळी काय झालं असं ती विचारते. सुशीला विचारते, तुझं नक्की काय चाललंय की आम्हाला रोज असं त्रास देऊन देऊन छळून छळून तुला मारून टाकायचंय? असं रोज मारून टाकण्याऐवजी एकदाच आम्हाला मारून का टाकत नाही तू? त्यावेळी पिंकी आता तळमळीने सांगते, सासूबाई तुम्ही असं का बोलताय? अहो, स्वप्नात सुद्धा मी असा विचार कधी करू शकत नाही. त्यावेळी रागातच सुशीला म्हणते, मग हे काय चाललंय काय तुझं? तुझा सत्कार समारंभ, तुझा होणारा उदो उदो, हे सगळं आम्हाला त्रास व्हावा म्हणूनच ना, म्हणूनच तू साहेबांना तिकडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. हे आमच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठीच आहे ना. आता साहेब आहे मोठ्या मनाचे म्हणून ते तयार झाले, हे पुरेसं नाही तर त्यांच्यावर तू भलते सलते आरोप करतेस.
काय तर ते तुझ्या कार्यक्रमामध्ये धमाका करणार आहे, काय तर तुझ्या कार्यक्रमामध्ये ते काहीतरी धमाका करणार आहे. त्यावेळी पिंकी म्हणते, हे मी नाही तर ते स्वतः तुमच्यासमोर म्हणाले आहेत की ते कार्यक्रमामध्ये काहीतरी धमाका करणार आहे. सुशीला म्हणते, तुझं काही डोकं फिरलंय का? या घरामध्ये कधीच काही करणार नाही, कारण या घरामध्ये त्यांची पोरं राहतात. पिंकी म्हणते, अहो मीच तुम्हाला ते पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतीये की ते असं करणार आहेत. सुशीला आता ऐकतच नाही. अगं मी माझ्या नवऱ्याला चांगलंच ओळखते. तेव्हा पिंकी म्हणते, नाही सासूबाई, शेवटी आपण बायका ह्या आपल्या नवऱ्याच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असतो. तुमच्या जागी मी जरी असते ना तरीही मी माझ्याच नवऱ्याची बाजू घेतली असती, तो कितीही चुकीचा वागला असला ना तरीही. आता पिंकी अगदी तळमळीने त्यांना सांगू लागते की ते बापूसाहेब आहेत, अहो ते काय करणार आहेत ना, ते फक्त माझ्या नाही तर तुमच्या पण हिताचं नाही आहे, ऐका तुम्ही माझं जरा. आता पिंकी ही लगेच पदर पसरते आणि म्हणते, या सगळ्यातून काही भयंकर होण्या अगोदर तुम्ही स्वतःला सावरा सासूबाई. तेव्हा सुशीला म्हणते, बस झालं, आता मला एकही शब्द ऐकायचा नाही, असं म्हणून ती रागातच बाहेर जाते. आता पिंकी आणि सुशीला तेथे आल्यानंतर बापूसाहेब लगेच म्हणतात की खूप वेळ झाला आहे सुशीला देवी, आपल्याला आता निघायला हवं. त्यावेळी आता सुशीला म्हणते, बरं ठीक आहे. आता ते दोघेही जायला निघतात तेव्हा पिंकी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण ते दोघे काही ऐकायला तयार नसतात. मग आता आम्ही इथे 1.5 तास झालोय, तुमची वाट बघतोय, पक्षश्रेष्ठी अजूनही आले नाही, असं म्हणून बापूसाहेब आता सुशीलाला घेऊन तेथून जातात खरं, पण पिंकी त्यांच्या पाठीमागे धावते आणि म्हणते की प्लीज जाऊ नका. त्यावेळी आता बापूसाहेब सुशीला पुन्हा एकदा ऐकत नाही, ते आता आडमुठेपणाने पुढे जातातच. त्यावेळी पिंकीचाही नाईलाज होतो, ती आता आतमध्ये येते. आतमध्ये युवराज सगळी तयारी करत असतो. काही वेळानंतर आता तो म्हणतो की अहो कारभारीन, पक्षश्रेष्ठी काही येणार नाहीत, त्यांना यायला जमणार नाही, आपण आपला कार्यक्रम उरकून घेऊयात. तेव्हा ठीक आहे असं आता पिंकी म्हणते. बाहेर बापूसाहेब आणि सुशीला आता गाडीकडे चाललेले असतात. त्याचवेळी आता ते म्हणतात की सुशीला देवी तुम्ही थोडं पुढे व्हा. ती म्हणते, बरं ठीक आहे, या लवकर, मग मी वाट पाहते. तेव्हा बापूसाहेब लगेच पिंकीला आता कॉल करतात. पिंकी तो कॉल रिसीव करते. तर बापूसाहेब म्हणतात, तुझा अंदाज बरोबर होता. अगं आज तुझ्या या कार्यक्रमामध्ये सर्वांच्या चिंधड्या उडणार आहे. मी एक बॉम्ब ठेवणार आहे, त्याचबरोबर तुझा आणि युवराजचा त्यामध्ये मृत्यू अटळ आहे. आणि बोनस म्हणून आपल्या घरचे, त्याचबरोबर तेथे जमलेले सर्व कार्यकर्ते यांचाही मृत्यू अटळ आहे. असं म्हणून बापूसाहेब म्हणतात, तू अचूक ओळखलंस. आता पिंकी पूर्णपणे घाबरून जाते, सगळ्यांकडे पाहत असते. ती मनातल्या मनात विचार करते की इथे कुणीतरी बापूसाहेबांची माणसं तर नाही ना. हा विचार करता करता ती पूर्णपणे घाबरून जाते आणि फोन ठेवते. त्यानंतर आता पिंकी, त्याचबरोबर धनंजय आणि छबी हे तिघेही आता नक्की कुठे बॉम्ब ठेवला आहे हे शोधू लागतात. इकडे तिकडे शोधल्यानंतर त्यांना काहीही सापडत नाही. युवराजचं लक्ष मात्र त्या तिघांकडेच असतं. काही वेळानंतर युवराज पिंकीकडे जात तिला विचारतो, कारभारीन तुमचं हे काय चाललंय, तुम्ही काय शोधताय नक्की? मग आता पिंकी म्हणते, काही नाही. तेव्हा तो सर्वांना म्हणतो, 2 मिनिट थांबा हा, असं म्हणून तो पिंकीला आता आतमध्ये घेऊन जातो आणि विचारू लागतो, काय चाललंय काय तुमचं हे? त्यावेळी पिंकी म्हणते, काही नाही. तर आता युवराज म्हणतो, आपण दोघांनी एकमेकांपासून काहीही लपवायचं नाही, ही शपथ मी तुम्हाला घालतोय. त्यावेळी पिंकी म्हणते, अहो हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम रद्द करा. इथे जी आलेली आहेत ना माणसं, कार्यकर्ते, सर्वांना बाहेर पाठवून द्या, कारण इथे बापूसाहेब धमाका करणार आहेत. तेव्हा युवराज म्हणतो, काय? हे असं कधीही शक्य नाही. अहो त्यांनी जर असं केलं असतं तर ते एवढा वेळ इथे थांबले तरी असते का? त्यावेळी पिंकी म्हणते, नाही, त्यांनी मला आत्ता फोन करून स्वतः सांगितलंय. मग आता युवराज म्हणतो, हे खूळ डोक्यातून काढा, तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. दुसरीकडे बापूसाहेब अजूनही सरकारवाड्याबाहेर उभे असतात. तेवढ्यातच त्यांचा एक माणूस तेथे येतो आणि फुलांची खूप मोठी अशी टोपली घेऊन तो तेथे येतो, त्यामध्ये हारसुद्धा असतात. मग आता बापूसाहेब काम झालं असं तो म्हणतो आणि त्या टोपलीमध्ये लपवलेला त्याला बॉम्ब दाखवतो. तर सुशीलाचं लक्ष आता फोनमध्ये बोलण्यातच असतं, त्यामुळे तिला काही समजत नाही. इकडे आता युवराज पिंकीला म्हणतो, तुमच्या सभेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा त्यांचा प्लॅन आहे, बाकी काही नाही.
दुसरीकडे बापूसाहेब हे त्या बॉम्बचा रिमोट स्वतःकडे खिशात ठेवतात आणि म्हणतात, आतमध्ये काम झाल्यानंतर तू मला फक्त थम्सअप कर, मग मी माझं काम फत्ते करतो. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो आणि आतमध्ये हार घेऊन यायला निघतो. तर इकडे आता पिंकी आणि युवराज दोघेही बाहेर आलेले असतात. युवराज अगोदर सर्वांची माफी मागतो, कारण पक्षश्रेष्ठी नसल्यामुळे खूप खोळंबा झाला. पण आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तेवढ्यातच बापूसाहेबांचा तो माणूस हार घेऊन तिथे येतो. तर सर्वांचं लक्ष त्याच्याकडे असतं. मग आता युवराज पुढे जातो, त्याच्याकडून तो हार घेतो आणि पिंकीला म्हणतो, हे पहा कारभारीण, तुमच्यासाठी कुणीतरी हार पाठवलाय. मला असं वाटतंय पक्षश्रेष्ठींनी पाठवला असेल, कारण त्यांना कार्यक्रमाला यायला जमलं नाही ना म्हणून. तेव्हा पिंकी आता त्याच्याकडे पाहतच राहते. नंतर तिच्या डोक्यात क्लिक होतं की या हारामध्ये तर बॉम्ब नसेल. ती आता पूर्णपणे घाबरून जाते. तेव्हा पिंकी त्या हाराकडे पाहत म्हणते, हीच एक वस्तू आहे जी बापूसाहेब बाहेर गेल्यानंतर आतमध्ये आली आहे, असं म्हणून ती त्याकडे पाहतच राहते. मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.